तर विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांचं नाव सध्या चर्चेत आहे। ठाकरे गटाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू हे देखील दावेदार आहेत। मात्र अंतिम घडामोडीमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जाण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। विधानसभा अध्यक्षांनी संकेत देताच ठाकरे गटाकडून आता हालचाली वाढल्याचं पाहायला मिळतंय। विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांचं नाव सध्या चांगलं चर्चेत आहे। तर विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांचं नाव सध्या चर्चेत। ठाकरे गटाकडून भास्कर जाधव त्याचबरोबर सुनील प्रभू हे विरोधी पक्षनेते पदासाठी दावेदार मानले जातात। अंतिम घडामोडींमध्ये मात्र आदित्य ठाकरेंचं नाव देखील पुढे केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते पदाबाबत संकेत देताच ठाकरे गटाकडून हालचाली वाढल्या आहेत। पवार, ठाकरे, काँग्रेसचे केंद्रीय नेते एकत्रित मिळून विरोधी पक्षनेते पदावर निर्णय घेणार आहेत। पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीवेळी आदित्य ठाकरे उपस्थित राहिल्यानं दावेदारीबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे। तर पक्षामध्ये भास्कर जाधव ज्येष्ठ आमदार असल्यानं त्यांची विरोधी पक्षनेते पदावर दावेदारी आहे। इतकंच नाही तर शिवसेनेचा काँग्रेस पक्ष झाला या वक्तव्यानं मात्र जाधवांनी आपल्याच पक्षीय नेतृत्वाची नाराजी उडवून घेतली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत आहेत। दिनेश, विरोधी पक्षनेते पदासाठी सध्या आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे आलंय। होय सागर, जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते आहे, विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी पक्षाचे विधिमंडळ नेते आदित्य ठाकरे यांचं नावही चर्चेत आलं असल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळते आहे। या पदासाठी शिवसेना युबीटी मध्ये पक्षाचे विधानसभा गटनेते भास्कर जाधव आणि प्रतोद सुनील प्रभू यांचं नाव यापूर्वी किंवा सध्या जास्त जोरात चर्चेत आहे। ही दोन नावं चर्चेत आहेत। मात्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत अंतिम निर्णय किंवा अंतिम घडामोडी वेळेस आदित्य ठाकरे यांचं नाव पक्षातून पुढे केलं जाईल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे। बघा, या 5 दिवसात महाविकास आघाडीच्या 3 बैठका पार पडलेल्या आहेत। यात पहिली बैठक पार पडली शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची। त्यानंतर बैठक पार पडली नाना पटोले, जयंत पाटील, अनिल परब ही जी दुसरी फळी आहे पक्षातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची, यांची शिवालयात बैठक पार पडली आणि तिसरी बैठक पार पडली नाना पटोले आणि शरद पवार यांची पुण्यात पार पडली। या 3 बैठकांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। त्यात विधानसभा विधिमंडळाच्या विविध समित्यांवर कशी वर्णी लावायची आणि सगळ्यात महत्त्वाचं विरोधी पक्षनेते पदाबाबतीत नेमकी काय भूमिका असावी या बाबतीतली चर्चा झाली असल्याची माहिती मिळते आहे। पण शिवसेना युबीटी मध्ये या पदाचे प्रमुख दावेदार यापूर्वी भास्कर जाधव मानले जात होते। सुनील प्रभू यांचंही त्या खालोखाल नाव चर्चेत होतं। पण अलीकडेच पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी एक विधान केलं की शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे, त्यामुळे त्यांनी पक्ष नेतृत्वाची नाराजी ओढवून घेतल्याचं बोललं जात आहे। विधानसभा अध्यक्षांचा अंतिम निर्णय असेल विरोधी पक्षनेते पदासाठी अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे। विधानसभा अध्यक्षांची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी सदिच्छा भेट नागपूर अधिवेशनात घेतली। तसंच अलीकडच्या काळात आदित्य ठाकरे हे राज्याच्या अनेक विषयांवर आपली भूमिका मांडतात, मग ते राजकीय असतील किंवा विधिमंडळाशी अनुषंगाने असतील किंवा राज्य सरकारची धोरणं असतील। पण सगळ्यात महत्त्वाचं जे म्हटलं जातं आहे की सध्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी जे आवश्यक आमदारांचं संख्याबळ आहे ते महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाकडे नाहीये। म्हणजे एकूण संख्या आहे 47, त्यात 20 आमदार आहेत शिवसेना युबीटीचे, 17 आमदार आहेत काँग्रेसचे आणि 10 आमदार आहेत एनसीपी शरद पवार गटाचे। 28 संख्याबळ आवश्यक असतं, कारण 288 ही विधानसभा सदस्यांची संख्या आहे। त्यात 28 संख्याबळ आवश्यक आहे विरोधी पक्ष नेतेपदासाठी, पण तितकी संख्या नाही। पण विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय घेऊ शकतात। अशा वेळेस जी स्ट्रॅटेजी चाललेली आहे बघा, महाविकास आघाडीमध्ये अनेक सिनियर नेते आहेत। त्यात नाना पटोले आहेत, जयंत पाटील आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, असे सिनियर मोस्ट आमदार आहेत। ते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करतील का हा एक मुद्दा आहे। पण काँग्रेसही हा या पदावर क्लेम करण्याच्या तयारीत असताना जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते, अंबादास दानवे हे विधान परिषदेचे सदस्य आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांची
सदस्यत्वाचा कालावधी लवकरच संपतो आहे। त्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद शिवसेना युबीटीकडे घेऊन विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे द्यावं यासाठी शिवसेना अंतर्गतही हालचाली सुरू आहेत। भास्कर जाधव हे सिनियर मोस्ट शिवसेना युबीटीतले आमदार असले तरी जेव्हा अंतिम घडामोडी या बाबतीतल्या घडतील त्यावेळेस आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे केलं जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आणि तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत। विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद याला कॅबिनेट दर्जा आहे। मुख्यमंत्र्यांच्या अगदी समोरच्या बाकावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते बसतात, प्रोटोकॉल आहे। त्यामुळे वलय असलेलं आणि राज्यव्यापी नेतृत्व करण्याची संधी असलेलं हे पद असल्याने शिवसेना युबीटीत सध्या आदित्य ठाकरे यांचं नावही या पदासाठी चर्चेत आलेलं आहे। नक्कीच दिनेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।